नमस्कार. संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपल्या घरी म्हणजे आमच्याच घरी आमच्या वडिलाच्या काळापासून आणि आमचे चुलतेच्या काळापासून ही दिंडी आमच्या घरी येत होती. तर सिद्धेश्वर महादेव मंदिर, मौजे, पिंपळगाव, येवला, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील ही दिंडी आहे. ही बघा, ही महादेवाची काठी आहे. जवळपास उन्हातान्हात रोज 50 किलोमीटरचा प्रवास करून पायी हे जवळपास 15 ते 16 दिवसात हे लोक हे अंतर काढतात. तर आज आपल्यावर हे भाविक आहेत, हे आपल्याला सविस्तर माहिती देतील. काय नाव तुमचं? मी लक्ष्मण चितांबर सावळे, काठीचा प्रमुख आहे, पुजारी आहे. या आमच्या प्रस्थान आमचं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमच्या काठीचं प्रस्थान होते आणि अष्टमीला आम्ही सर्वजण शिखर शिंगणापूर या ठिकाणी काठीचा समारोप होते. हा आमचा असा 8 दिवसाचा प्रवास आहे. आणि हा जेव्हा आम्ही सुरुवातीला 2001 मध्ये आम्ही काठी सुरुवात केली आणि आज आमचे 21वे वर्ष चालू आहे. या आजचा जो ठेपा आहे, आजचा विश्रांती ठेपा सायंकाळचा, आपल्या या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे येथील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात. काठी पूजा होते, रात्रीची सर्वांची भोजनाची व्यवस्था या मंडळीकडून करण्यात येते आणि सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही पुढच्या मार्गाला मार्गस्थ होतो. बरोबर. किती तारखेला निघतो तुम्ही? तिथून का गुढीपाडव्याच्या 19 तारखेला 19 तारखेला प्रस्थान. तुमचा म्हणजे ही कसा दैनंदिन कार्यक्रम, सकाळी उठल्यानंतर आम्ही काठीची पूजा पाठ करतो, हरिपाठ वगैरे घेतो, आरती वगैरे घेऊन नाश्ता झाल्याच्या नंतर आम्ही प्रस्थान करतो. दुपारी मग विश्रांती ठेपा आमचे ठरलेले ठिकाण आहेत, त्या ठिकाणी आम्ही जातो. त्या ठिकाणी पूजापाठ होते आरतीचे त्या यजमानाकडून आणि पंगत दिली जाते. असा दररोज आमचा नित्यक्रम आहे. म्हणजे रोज किती किलोमीटर चालतो? मी आता 50 किलोमीटर दररोज चालतो. पुढं आमचं वाढते बरं का. 50, 60, 70, लास्ट 80चा ठेपा आहे. आणि आमच्या काठीचा मार्गक्रमण हा जो रस्ता आमचा आहे तो आम्ही कुरुडवाडी, बार्शी, कुरुडवाडी, टेंभुर्णी, बावडा आणि त्या मग नातेपुते ते डायरेक्ट आम्ही शिखर शिंगणापूर जातो. जवळपास येवला, पिंपळगाव ते शिखर शिंगणापूर. तर तुमचं नाव काय माहिती? लक्ष्मण चितांबर पाटील सावळे, पिंपळगावकर. आमचं प्रसिद्ध असं माझ्या गावामध्ये एक देवस्थान आहे, त्याबद्दल थोडी माहिती सांगतो. सिद्धिविनायक देवस्थान म्हणून त्या संस्थानचा मी प्रमुख विश्वास तथा पुजारी आहे. जागृत असं देवस्थान आहे. आपण या देवस्थानाला समजा आपण कुठलाही आपला नवस करा, कुठलंही काय समजा आपण मागणी पूर्ण करा, तो देव पूर्ण करतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकापैकी हा अष्टविनायक आहे. आणि या भाविकांची दर चतुर्थीला अलाउड अशी गर्दी होत असते. अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. भाविकाला पावणारा, नवसाला पावणारा म्हणून श्री सिद्धिविनायक गणपती आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी अवश्य एक वेळेस भेट द्या. बरोबर. तुम्हाला काय बोलायचं? काय नाव तुमचं? एकनाथ दिगंबरराव येवले. तुम्ही किती वर्षापासून येतात? आम्ही 20 वर्ष झालं. 20 वर्ष. 2005 पासून येतात. अच्छा अच्छा. 2005 पासून. अजून कोणाला बाबा तुम्हाला नाव सांगा तुमचं? साहेबराव कंट्रामिवली. साहेबराव कंट्रामिवली. तुम्ही किती वर्षापासून? आमची 22वी वारी चालू आहे. म्हणजे मी जसं बघतो तसं तुम्ही सुरुवात आहे. 2004 ची काठीची स्थापना आहे. तुमचं वय काय? आमचं वय असेल तर 50. कुणाला काय बोलायचं नाही तुम्हाला? कोणाला बोलायचे अजून? मी महादेव शंभूदेव शेट्टे, राहणार लाळीखोर, तालुका जळकोट, जिल्हा लातूर येथील रहिवासी असून हल्ली मुक्काम मी चाकूर येथे असतो. माझी इच्छा 1 महिन्यापासून होती की बाबा आपलं चाकूर इथून मला पदयात्रेत सामील होता यावं. मी 15 दिवसापूर्वी गंगाखेडला गेलो होतो लग्न कार्यक्रमाचा. मला तिथं म्हणले की झोला आणि डोंगरगाव ह्या दिंड्या निघतात. मग माझी इच्छा चाकूरहूनच होती. मी रेल्वेला 5च्या रेल्वेसाठी आलो. त्यांनी बस स्टँड पाशी दिसले. मी रेल्वे स्टेशनला गेलो. माझे चाकूरकर साहेबांचे पुतणे होते. मी त्यांना म्हणलं मी रेल्वे स्टेशनला थांबतो, तुम्ही यांना विचारा, फोन लावून द्या. फोन लावून दिले. त्यांनी म्हणले तुम्ही एकटे आहात, काय हरकत नाही, चला. यांनी खूप सहकार्य केलं. एवढं सांभाळून आणतात. रोज 55 किलोमीटरचा प्रवास होतो. 50-55. पहाटे 2 वाजता उठतात, आंघोळ करणं, नाश्ता वगैरे, चहा घेतले की निघणं. जवळपास 55 ते 60 किलोमीटरचा प्रवास होतो रोज.
अशा प्रकारे दिंडीचं प्रस्थान. विशेष करून आमच्या या दिंडी सोहळ्यामध्ये महिलांची सुद्धा संख्या असते. जातो महिला हे सगळं दाखव. बोला माझं नाव पार्वती बापूराव येवले. आम्ही आमची दिंडी हे खूप दिवसापासून येते. आता मी थोडे 2 शब्द बोलते, मला काय जास्त अडाणी आहे विचार. एकदम आमची दिंडी पहिली अशी खूप दिवसापासून आली. आमची मुलं हे सर्व येत होते पायी पायी. काही दिवस हे हातानं करून खाल्लं, काही दिवस पदरचं आणून खाल्लं, काही दिवस असं आपापल्या पदरचं पायी आले. वाहन नव्हतं, ह्याला काहीच नव्हती व्यवस्था, काही नव्हती. कोणाच्या घरी जायचं, तिथं चूल करायची, तिथं काटका आणायचे, टिकरं आणायचे, तिथून खायचं पदरचे. मग अशी कोणी आली दया, पंक्ती घेतल्या. आता आजवर आलीत आमची मुलं, इथवर आलेत आता ह्या ठेप्यापासून. बरं, आता ह्या जी दिंडी म्हणजे जी लोक समजा आहेत बरं का, तर समजा असं कुणाचंही झालं का अनुभव आलाय की बाबा ही मी समजा जसं दिंडीला म्हणजे चालू झालं तसं माझं चांगलं झालंय, असं कोण आहे का? कोण आहे? जशी दिंडीमध्ये आपण चालतो त्यावेळेस आपली भलती गरीब परिस्थिती होती. जशी दिंडीमध्ये आलो त्यावेळेस तेव्हापासून आपला अनुभव आलाय, चांगलं कल्याण झाले. काय तुमचं नाव काय? रामेश्वर आनंदराव सावळे, पिंपळगावकर. अच्छा अच्छा. अजून कोणाला बोलायचे? कोणाचे? कुणाला मुलापैकी कोणाला? बोलायचं बोला काय घरचे माणसं समजा. काय अडचण नाही, काय ते काय जेवढा सहकार चॅनल म्हणले आपण आपलं संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनल. संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनल या चॅनलने खरोखरच आपण ही आता आमचा जो दिंडी सोहळा आहे सर्व भाविकांना घरी बसून बघता यावा यासाठी यांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय. आणि यांची जी आमची यांच्या घरीचे प्रमुख आमचे यजमान या पंक्तीचे हेच आहेत. यांची 21 वर्ष झालं लगातार आमची ते सेवा करतात, आम्हाला सर्वांना सहकार्य करतात. त्याबद्दल खरोखरच आता यांच्या वडिलापासून आमचे या आजच्या रात्रीचे यजमान आहेत श्रीमान विष्णू विठ्ठल पाटील लोमटे, आमचे वडील होते. यांचे वडील होते. त्यांच्या वडिलापासून ही आमची परंपरा या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि त्यांचे चिरंजीव आता हे चालवत आहेत, कृष्णा लोमटे हे सुद्धा या ठिकाणी चालवत आहेत. खरोखरच टेकाळी मामाचं सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य आहे. सर्वांनी सहकार्य दिलं, सर्वजण उपस्थित राहिलात, खरोखरच त्याबद्दल. आणि आपल्या सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं शतशः ऋणी आभारी आहे, धन्यवाद. ही सर्व माहिती आमची इतर सगळ्या श्रोत्यांना सर्वांना इथपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, त्याबद्दल मी आपल्या शतशः ऋणी आभारी आहे, धन्यवाद. आता ही येवला पिंपळगावची दिंडी येवला पिंपळगाव ते शिखर शिंगणापूर दरवर्षी जाते. त्यांचा मुक्काम आपल्या इथं असतो, चौथा मुक्काम आपल्या इथं असतो. तर त्याचे आपले येताव आम्ही आरती काठीची आरती वगैरे करून महादेवाच्या सगळे पूजा अर्चा करून ते आमची पंगत असते, ती सगळी व्यवस्थित चालू असते. झाली पंगत. ही दिंडी आहे आणि हे भाविक आहेत. दाखव सगळे असं तिकडून दाखव सगळं असं महिला आणि काठी दाखव. ही काठी आहे, किती वज आहे तरी पण सुद्धा उन्हामध्ये पायी घेऊन काही सगळे हे भाविक, ते काही मुलं बी आहेत, स्वतः घेऊन चालणं काही सोपी गोष्ट नाही. आणि ती बी असल्या उन्हामध्ये. तर का तर हे सगळं म्हणजे स्वतः महादेव प्रभू हेच त्यांना शक्ती देतो. तर धन्यवाद. कॉम्प्लीट करू नका. हर हर महादेव महादेव. समाचार